नवी मुंबईच्या विमानतळावर पहिलं प्रवासी विमान उतरलं। चाचणी पूर्ण झाली आणि उपस्थितांनी एकच जल्लोष केला। नवी मुंबईच्या विकासामध्ये मोलाची भर टाकणारं नवी मुंबई विमानतळ आता प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज आहे। अवघ्या काही दिवसांमध्ये हे विमानतळ आता सुरू होत आहे। पाहूयात। नवी मुंबईकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक म्हणावा लागेल। ग्रीनफील्ड नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिलं प्रवासी विमान उतरलं। इंडिगोचं पहिलं प्रवासी विमान बरोबर 1:38 लँड झालं आणि विमानतळावर एकच जल्लोष झाला। या जल्लोषात हे विमानतळ सुरू करण्याची तारीख जाहीर करण्यात आली। 17 एप्रिल 2025 रोजी या विमानतळावरून पहिलं टेक ऑफ केलं जाणार आहे। पहिलं उतरलं एअरपोर्टचं, तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्वागत केलं। आज कमर्शियल फ्लाइट उतरते आणि 17 एप्रिल या दिवशी इथून डोमेस्टिक फ्लाइट चालू होतील। त्याच्यामुळे माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला याच्याहून आनंद काय आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 11 ऑक्टोबर 2024 रोजी हवाई दलाचं C-295 आणि सुखोई या 2 विमानांचं लँडिंग करून यशस्वीपणे चाचणी करण्यात आली। त्यानंतर मार्च 2025 पासून विमानतळ सुरू होईल असं सांगितलं जात होतं। मात्र आजच्या प्रवासी विमानाच्या लँडिंग नंतर 17 एप्रिल पासून देशांतर्गत आणि माल वाहतूक सुरू होईल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। ये जब रिपोर्ट देंगे फिर हमें अप्रूवल मिलता है प्रोसीजर्स का, उसके बाद वेरियस एप्लीकेशन डाले जाते हैं, उसके हिसाब से लाइसेंस मिलता है। तो लाइसेंस मार्च के महीने में मिलना चाहिए और AIP पब्लिकेशन 6 फरवरी को हम सोच रहे हैं। ये सब अगर सही हो गया तो फिर उसके हिसाब से 17 अप्रैल का डेट निकलता है। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे रोड, रेल आणि मेट्रोला जोडणारं पहिलं विमानतळ आहे। या विमानतळाच्या 10 किलोमीटर परिसरामध्ये मेट्रोचं जाळं पसरलेलं आहे। शिवाय मुंबई पुणे महामार्ग आणि शिवडी न्हावा सी लिंकला जोडणारा हे विमानतळ आहे। त्यामुळे या देशातील सर्वात महत्त्वाच्या विमानतळांमध्ये या विमानतळाचा समावेश आहे। या ठिकाणी खूप मोठ्या अडचणी होती, ते सर्व अडचणी दूर करून आपल्या माहितीसाठी C-130 डिफेन्स प्लेनची लँडिंग केली, कमर्शियल प्लेनची लँडिंग केली, रनवे तयार आहे, टर्मिनल बिल्डिंग आपल्या समोर दिसतंय। जवळजवळ एक 83-84% काम झालेलं आहे। मला वाटतं आपण सर्व सकारात्मक दृष्टिकोनाने पाहूया। निश्चितपणे वेळेवर या ठिकाणी एअरपोर्टचं कमर्शियल ऑपरेशन सुरू होईल। नवी मुंबई विमानतळाच्या कामामुळे नवी मुंबईमधील 1 लाखापेक्षा जास्त तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे। प्रकल्पग्रस्तांना देखील रोजगार दिला जातोय। तसंच दिबा पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्रात पाठवलेला आहे। केंद्राकडून देखील त्यांच्या नावाला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम जे आहे युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे। नवीन वर्षात अर्थात 2025 मध्ये जे आहे एप्रिलमध्ये नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होणार आहे। त्यामुळे मुंबईवरचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय वरचं विमानतळाचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि विशेषतः नवी मुंबईकरांसाठी होणार आहे। कॅमेरामन रोहितसह विकास मिरगणे, लोकशाही नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।